घरात जर आपल्या एखाद्या वेळेस काही भाजीला नसेल ना तेव्हा अशी चटणी बनवून खायची. एकदा जर तुम्ही माझ्या पद्धतीनं ही चटणी बनवून बघितली ना तर तुम्ही सुद्धा या चटणीचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी भारी आणि एवढी टेस्टी बनते. मग त्यासाठी काय करायचं, 5-6 कांदे घ्यायचे. कांद्याचं मागचं पुढचं साल, बूड, देठ सगळं काढायचं. त्यानंतर मध्य भागामध्ये कांदा मधोमध कट करून घ्यायचा. आता कांदा लय बारीक बी नाही लय मोठा बी कापत बसायचं नाही, जसा हाताला येईल तसा कापायचा. कांदा कापून घेतल्यानंतर कांद्यासोबत आपल्याला टोमॅटो सुद्धा लागणार आहे. तर एक इथं मोठं मी टोमॅटो घेतलेला आहे. जास्त मोठं आहे म्हणून मी अर्ध्या टोमॅटोचा वापर करणार आहे आणि अर्धा टोमॅटो पुढच्या भाजीसाठी उपयोगी पडेल म्हणून तसंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर इथे मी अर्धा टोमॅटो पटापट कापून घेते. कांद्यासोबत टोमॅटो कापून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला लागणार आहे, ती सुद्धा मी कापून घेते. आता जेवढं साहित्य आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे ते सगळं कापून घेतले. त्यानंतर गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती कढई तापायला ठेवूया. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकूया. तेल थोडंसं चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडासा नकळलेला लसूण टाकायचा आणि थोडासा कढीपत्ता टाकून छान तडतडू द्यायचं. त्यानंतर आपण भरपूर असा कापून घेतलेला कांदा टाकायचा आणि जोपर्यंत कांद्याचा कलर बदलत नाही ना, कलर चांगला चेंज होत नाही तोवर कांदा परतत राहायचं. आता कांद्याचा थोडासा कलर बदलत आल्यानंतर त्याच्यामध्ये कापून घेतलेलं टमाटर टाकायचं आणि टोमॅटोला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. कांदा टोमॅटो मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कच्ची मुगाची डाळ टाकायची. आता इथे तुम्ही ना हवं तर थोडी अर्धा तास भिजवून सुद्धा टाकू शकता किंवा मग 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवली तरी सुद्धा चालेल. पण आता मला जरा घाई होती त्यामुळे मी आता पाण्याचा शिंतोडा टाकला मुगाची डाळ टाकून, म्हणजे लवकर की शिजली जाईल आतमध्ये. झाकण ठेवलं 5-7 मिनिटं आणि चांगली शिजवून घेतली. मुगाची डाळ शिजल्यानंतर परत थोडंसं हलवलं. त्यानंतर हळद, धना पावडर, थोडंसं लाल तिखट, काळं तिखट, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा दोनदा चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकणार आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. खरं सांगू का, एवढी भारी ही चटणी झाली होती ना, मी तर याच्यासोबत 2 ऐवजी 2.5 चपात्या खाल्ल्या आणि मस्त ताव मारला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.